जय श्रीहरी भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 18वा, परोपकाराचे अमूल्य पुण्य. भक्तांनो, या जगात प्रत्येक जण स्वतःच्या सुखासाठी धडपडत असतो, पण जो दुसऱ्यांच्या सुखासाठी जगतो त्याचे जीवन भगवान श्रीहरी स्वतः धन्य करतात. शास्त्र सांगते, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. म्हणजे दुसऱ्यांचे भले करणे हे पुण्य आहे आणि दुसऱ्यांना दुःख देणे हे पाप आहे. आजची कथा आहे एका श्रीमंत माणसाची जो धनवान होता पण आनंदी नव्हता, आणि एका गरीब वृद्धाची ज्याने त्याला परोपकाराचा खरा अर्थ शिकवला. नैमिषारण्य वनात सर्व ऋषी सूतजी महाराजांचे प्रवचन ऐकत होते तेव्हा एका ऋषींनी प्रश्न विचारला, हे सूतजी महाराज, भगवान श्रीहरींना सर्वात प्रिय कर्म कोणते? सूतजी महाराज म्हणाले, परोपकार. कारण जो दुसऱ्यांच्या दुःखात धावून जातो तोच खरा भक्त असतो. पूर्वी धर्मपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात माधव शेठ नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, मोठे घर होते, अनेक नोकर होते, शेती होती, दुकाने होती. पण त्याला एक दोष होता, तो फक्त स्वतःचा विचार करायचा. कोणी मदत मागायला आले तर तो टाळायचा. कोणी गरीब माणूस दारात आला की तो नोकरांना सांगायचा, याला बाहेर पाठवा. त्याला वाटायचे, मी मेहनतीने कमावले आहे, मग इतरांना का द्यावे. काही दिवसांनी अधिक मास सुरू झाला. गावातील मंदिरात मोठे कीर्तन आणि प्रवचन आयोजित करण्यात आले होते. एक संत आले. ते म्हणाले, या अधिक मासात दान करा, सेवा करा, गरजूंना मदत करा. माधव शेठही तिथे बसला होता, पण त्याला हे काही आवडले नाही. तो मनात म्हणाला, दान करून कोणी श्रीमंत झाले आहे का? एक दिवस मंदिराबाहेर एक वृद्ध भिकारी बसला होता. त्याचे कपडे फाटलेले होते, डोळ्यात करुणा होती. तो प्रत्येकाला म्हणत होता, भगवान तुमचे भले करो. माधव शेठ तिथून जात होता. वृद्धाने त्याला नम्रपणे म्हटले, बाळा, 2 घास अन्न मिळेल का? माधव शेठ चिडून म्हणाला, काम कर, भीक मागू नको. वृद्धाने शांतपणे उत्तर दिले, भगवान तुझे भले करो. हे ऐकून माधव शेठ निघून गेला. त्या संध्याकाळी संतांनी प्रवचनात विचारले, जर एखादा भुकेला माणूस तुमच्या दारात आला आणि तुम्ही त्याला अन्न दिले तर पुण्य कोणाला मिळते? लोक म्हणाले, भुकेल्याला. संत हसले, नाही, सर्वात जास्त पुण्य देणाऱ्याला मिळते. कारण भगवान गरिबांच्या रूपाने तुमची परीक्षा घेत असतात. हे ऐकून माधव शेठ अस्वस्थ झाला. त्याला सकाळचा प्रसंग आठवला. त्या रात्री माधव शेठला स्वप्न पडले. त्याने पाहिले, तो एका विशाल वाळवंटात चालला आहे. त्याला खूप तहान लागली आहे. तो पाणी शोधत आहे, पण कुठेही पाणी नाही. अचानक त्याला एक वृद्ध माणूस दिसतो. त्याच्या हातात पाण्याचा कलश असतो. माधव शेठ धावत जाऊन म्हणतो, मला पाणी द्या. पण वृद्ध म्हणतो, तू पृथ्वीवर असताना तहानलेल्यांना पाणी दिलेस का? माधव शेठ गप्प होतो. अचानक त्याची झोप उडते. तो घामाने भिजलेला असतो. दुसऱ्या दिवशी तो मंदिरात गेला. त्याला तोच वृद्ध भिकारी दिसला. आज मात्र तो थांबला. त्याने वृद्धाला अन्न दिले. वृद्धाने हसून आशीर्वाद दिला, भगवान श्रीहरी तुझ्यावर प्रसन्न हो. माधव शेठच्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण झाली. त्याला वाटले, एवढी छोटी मदत करून इतका आनंद मिळतो. त्या दिवसापासून तो रोज कोणाला ना कोणाला मदत करू लागला. कधी अन्नदान, कधी औषधांची मदत, कधी गरिबांच्या मुलांना पुस्तके. हळूहळू त्याला जाणवले, जितका पैसा स्वतःवर खर्च केला तितका आनंद मिळाला नाही. पण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून मन भरून येत होते. एक दिवस त्याला मंदिराजवळ एक लहान मुलगा दिसला. तो रडत होता. माधव शेठने विचारले, काय झाले? मुलगा म्हणाला, माझे आई वडील नाहीत. मी शिकू इच्छितो, पण माझ्याकडे पैसे नाहीत. हे ऐकून माधव शेठचे हृदय दरवले. त्याने त्या मुलाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली. मुलाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात. माधव शेठ म्हणाला, नाही बाळा, मी फक्त भगवानाने दिलेले पुढे देत आहे. संत म्हणाले, लक्षात ठेव माधवा, दान देताना अहंकार ठेवू नकोस. कारण मदत घेणारा तुझ्यावर उपकार करत असतो.
तो तुला पुण्य कमावण्याची संधी देत असतो. हे ऐकून माधव शेठ नम्र झाला. हळूहळू संपूर्ण गाव बदलू लागले. लोक एकमेकांना मदत करू लागले. भुकेल्यांना अन्न मिळू लागले. गरिबांना आधार मिळू लागला आणि गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. माधव शेठच्या जीवनात मोठा बदल झाला होता. जो माणूस पूर्वी फक्त स्वतःचा विचार करायचा तो आता गरिबांना मदत करू लागला. भुकेल्याला अन्न, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण आणि दुःखी लोकांना आधार देऊ लागला होता. पण भक्तांनो, खऱ्या परोपकाराची परीक्षा संकटाच्या वेळीच होते आणि आता माधव शेठच्या जीवनात असेच एक मोठे संकट येणार होते. एके रात्री अचानक माधव शेठच्या मोठ्या गोदामाला आग लागली. वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत होती. लोक धावत आले, पण काही क्षणातच गोदामातील मोठा माल जळून गेला. माधव शेठचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तो स्तब्ध उभा होता. वर्षानुवर्षांची कमाई काही तासात नष्ट झाली होती. पूर्वीचा माधव शेठ असता तर कदाचित रागाने आणि निराशेने कोसळला असता. पण आता त्याच्या ओठांवर एकच नाव होते, श्री हरी. तो मंदिरात गेला, भगवानासमोर शांतपणे बसला आणि म्हणाला, प्रभू, तुम्ही दिले होते, तुम्ही घेतले, माझी श्रद्धा मात्र कायम राहील. दुसऱ्या दिवशी सकाळी एक अद्भुत दृश्य घडले. गावातील लोक त्याच्या घरासमोर जमू लागले. ज्यांना त्याने मदत केली होती ते सर्व आले होते. कोणी धान्य घेऊन आले, कोणी पैसे घेऊन आले, कोणी कामासाठी माणसे घेऊन आले, कोणी बांधकामासाठी साहित्य घेऊन आले. माधव शेठ आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, तुम्ही हे सर्व का करत आहात? एक वृद्ध माणूस पुढे आला. तोच वृद्ध होता ज्याला एकेकाळी त्याने मदत करण्यास नकार दिला होता. वृद्ध म्हणाला, माधवा, तू बदललास, तू आमच्या दुःखात उभा राहिलास. आज आम्ही तुझ्या दुःखात उभे आहोत. माधव शेठच्या डोळ्यात अश्रू आले. संतांनी एकदा सांगितले होते, जे दुसऱ्यांसाठी पेरतात तेच एक दिवस स्वतःसाठी उगवते. आज माधव शेठला त्या वचनाचा अर्थ समजत होता. त्याने दिलेली मदत, त्याने केलेली सेवा आज अनेक पटींनी त्याच्याकडे परत येत होती. काही दिवसांनी तोच मुलगा भेटायला आला ज्याच्या शिक्षणाची जबाबदारी माधव शेठने घेतली होती. तो मुलगा म्हणाला, काका, तुम्ही मला शिकवले, आज मी नोकरी करतो, हे काही पैसे मी तुमच्यासाठी आणले आहेत. माधव शेठ भावुक झाला. तो म्हणाला, बाळा, ही तुझी कमाई आहे. मुलगा म्हणाला, नाही काका, हे माझे कृतज्ञतेचे दान आहे. त्या क्षणी माधव शेठच्या मनात अपार आनंद निर्माण झाला. संतांनी माधव शेठला जवळ बोलवले. ते म्हणाले, माधवा, आता तुला समजले का? काय महाराज, परोपकार कधीच वाया जात नाही. कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपाने भगवान त्याचे फळ परत देतात. त्या रात्री माधव शेठला एक दिव्य स्वप्न पडले. त्याने पाहिले, आकाशात एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून भगवान श्री विष्णू प्रकट झाले. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले. त्यांच्या मुखावर दिव्य स्मित होते. माधव शेठ नम्रपणे त्यांच्या चरणी पडला. प्रभू, मी तुमच्या कृपेस पात्र आहे का? भगवान म्हणाले, हे भक्त, जो दुसऱ्यांच्या डोळ्यात आनंद निर्माण करतो तो मला प्रिय असतो. जो भुकेल्याला अन्न देतो तो मला अन्न देतो. जो दुःखी माणसाला आधार देतो तो माझी सेवा करतो. जो निस्वार्थपणे मदत करतो त्याच्यावर माझी विशेष कृपा असते. भगवान पुढे म्हणाले, लोक मला मंदिरात शोधतात, पण मी कुठे असतो माहिती आहे? मी भुकेल्याच्या पोटात असतो. मी दुःखी माणसाच्या अश्रूंमध्ये असतो. मी गरजूंच्या प्रार्थनेत असतो आणि जो त्यांची सेवा करतो तो मला प्राप्त करतो. माधव शेठच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अधिक मास संपत आला. गावात मोठा सत्संग आयोजित करण्यात आला होता. सर्व गावकरी जमले. माधव शेठ मंचावर उभा राहिला. तो म्हणाला, माझ्याकडे खूप संपत्ती होती पण आनंद नव्हता. आज माझ्याकडे पूर्वीपेक्षा कमी धन आहे पण खूप जास्त आनंद आहे, कारण मला परोपकाराचे महत्व समजले. माधव शेठच्या प्रेरणेने संपूर्ण गावाने संकल्प केला, कोणी भुकेला राहणार नाही, कोणी एकटा राहणार नाही. शक्य तितकी मदत करू, निस्वार्थ सेवा करू. गावात प्रेम, एकता आणि आनंद वाढू लागला. भक्तांनो, आजच्या अध्यायाचा सुंदर संदेश: पैसा संपतो, संपत्ती नष्ट होते, मान सन्मान बदलतो, पण केलेला उपकार कधीच नष्ट होत नाही. तो लोकांच्या हृदयात जिवंत राहतो.
आणि भगवानाच्या कृपेचे कारण बनतो. लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारा स्वतः अंधारात राहत नाही. या पवित्र अधिक मासात आपण संकल्प करूया, भुकेल्याला अन्न देईन, गरजूंना मदत करीन, दुःखी माणसाला आधार देईन, निस्वार्थ सेवा करीन, प्रत्येक सेवेत श्रीहरींचे दर्शन घेईन. हे श्रीहरी, आमच्या मनात दया निर्माण करा, आमच्या हातून परोपकार घडू द्या, स्वार्थापासून दूर राहण्याची शक्ती द्या आणि प्रत्येक जीवामध्ये तुमचेच रूप पाहण्याची दृष्टी द्या. भक्तांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, सेवा हीच श्रीहरी पूजा. जय श्रीहरी, जय पुरुषोत्तम.